उजनी आणि वीर धरणातून आवक आणि विसर्ग हा आणखी कमी झाला आहे। तसेच भीमा नदीकाठची पूर परिस्थिती ही हळूहळू कमी होत चालली आहे। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। भीमा नदीकाठची पूर परिस्थिती आता हळूहळू सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे, कारण उजनी धरणातील आवक आणि विसर्ग दोन्हीमध्येही पुन्हा घट झाली आहे। 3 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 39,533 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। काल सकाळी ही आवक 59,791 क्युसेक होती, म्हणजे जवळपास 10,000 क्युसेकने आवक कमी झाली आहे। धरणातील विसर्गातही मोठी घट करण्यात आली आहे। काल सकाळी 91,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यानंतर तो कमी करून आज 51,600 क्युसेक करण्यात आला आहे। यावरून धरणातील आवक कमी होत असल्याने प्रशासन टप्प्याटप्प्याने विसर्गही कमी करत असल्याचे स्पष्ट होत आहे। दरम्यान वीर धरणातूनही सध्याला 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू आहे। उजनीच्या 51,600 क्युसेक आणि वीरच्या 14,000 क्युसेक मिळून एकूण सुमारे 65,600 क्युसेक पाणी हे भीमा नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। मात्र नदीतील अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। तसेच उजनी, वीर आणि राज्यातील प्रमुख धरणाच्या प्रत्येक ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज।